राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात या 4 योजनांचे साधारणतः जमा होणार 30-35 हजार रुपये। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता या 4 योजनांचे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत। तर मग शेतकरी मित्रांनो, या 4 योजना कोणत्या आहेत? सविस्तर अपडेट आपण 1 ते 2 मिनिटात पाहणार आहोत। त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, पहिली जी योजना आहे ती आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना। शेतकरी मित्रांनो, 2019 मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरी जी योजना आहे ती आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। शेतकरी मित्रांनो, या योजनेचा आगामी दुसरा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर तिसरी जी योजना आहे ती आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा करावी असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना दिलेले आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतरची जी योजना आहे ती आहे पीएम किसान सन्मान निधी योजना। शेतकरी मित्रांनो, या योजनेचा आगामी 16वा हप्ता आता जानेवारी महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आता राज्यभरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13,700 रुपये, त्यानंतर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी शेतकऱ्यांना आता मदत करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी होती। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।